दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद अण्णा पवार आणि दिंडोरी तालुका अध्यक्ष शामराव बोलकर यांच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. मौजे पालखेड बंधारा दिंडोरी येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या नावाखाली केलेले अतिक्रमण काढण्यासाठी छावा जनक्रांती संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान याआधी देखील वेळोवेळी महसूल अधिकारी यांना निवेदन देऊनही कोणती कारवाई झाली नाही. तसेच आमदार देवयानी फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे दिंडोरी येथे रास्ता रोकोही करण्यात आला होता. तसेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये देखील लक्षवेधी प्रश्न मांडून महसूल अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय नेण्यात आला होता. वेळोवेळी पाठपुरावा करूनही अतिक्रमण काढलं गेलं नसल्याने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आणि उपोषणकर्त्यांच्या जीवास कमी जास्त झाल्यास महसूल विभाग आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असं देखील या संघटनेतर्फे सांगण्यात आलं आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, दिंडोरी. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.